या गुप्त या निकुंभ दुर्गात येण्याचा मार्ग तुम्हाला दाखविला कोणी? आमचे मार्गदर्शक आमचे गुरु यांनी आम्हाला हा मार्ग दाखविला. आणि ते आमचे मार्गदर्शक कोण आहे, आमचे गुरु कोण असतील हे जर तुला पाहिजे असेल तर पहा. काका मार्ग दाखवणार. काका खरोखरच तुम्हाला काका म्हणायला मला लाज वाटते. शाबास. बापाचा भाऊ नाही, बापाचा भाऊ नव्हेस. ऐत खाऊ आहेस तू, ऐत खाऊ. बोलून घे. विभीषण बोलून घे नाही. बालपणापासून तुझं मी ऐकत आलोय आणि आता माझं तुला ऐकावं लागेल. काय विभीषण, अरे विभीषण नव्हेस तू, या लंकेला लावलेला दूषण आहेस तू, दूषण. सांग काका, सांगा. अजूनही मी तुम्हाला अहोदाव करतोय काका. बालपणापासून तुमच्या अंगा खांद्यावरती वाढलो, खेळलो, भागडलो, लहानाचा मोठा झालो. सांगा, या लंकेच्या अभ्युदयासाठी हा माझा चाललेला महेश्वर यज्ञ आणि ही गुप्त जागा शत्रूला दाखवून काय मिळवलं हो तुम्ही? एकच हे जे मी करतोय ते सत्यासाठी आणि धर्मासाठी, लंकेच्या हितासाठी. या लंकेची जनता सारी होरपळून गेली आहे आणि तिच्या हितासाठी मी इथपर्यंत मार्गक्रमण केले. विभीषण, ही लंकेत असणारी प्रजा होरपळून चालली नाही. ही लंकेत असणारी प्रजा तुझ्या नावानं टाहो फोडते, तुझ्या नावानं टाहो फोडते. अरे बंधू कुणासारखा असावा? अरे ज्या पक्षाला जाऊन मिळालास, निदान त्यांचा जरी आदर्श डोळ्यासमोर ठेवला असतास तरी फार मोठं कर्म तुझ्या हातून घडलं असतं. अरे रामाचा भाऊ भरत, ज्या भरतानं रामाच्या पादुका अयोध्येच्या सिंहासनावर ठेवल्या आणि स्वतः अयोध्येच्या बाहेर राहून ज्यानं राम सेवा केली, अरे त्याला भाऊ म्हटलं जात. अरे हा सौमित्र. अरे याच्याबद्दल तुला माहिती आहे? अरे हा जेव्हा जन्माला आला होता ना, त्यावेळी हा सारखा रडत होता. जन्माला आल्यानंतर हा सारखा रडत होता, टाहो फोडत होता. याचं रडणं काही केल्या कमी होईना. हकीम झाले, वैद्य झाले, राजवैद्य झाले, मोठमोठे मांत्रिक झाले, तरी सुद्धा याचं रडणं कमी होईना. आणि म्हणून शेवटी कुणातरी वरिष्ठ व्यक्तीच्या पायाखाली याला ठेवावा म्हणून सगळ्या अयोध्येतल्या वरिष्ठ व्यक्तीच्या पायाखाली याला ठेवला, तरी तो रडण्याचं काही कमी होईना. आणि शेवटी याच्यापेक्षा थोडा मोठा असलेला राम याच्या पायाखाली ज्यावेळी याला ठेवला तेव्हा हा रडायचा बंद झाला. अरे तो हा बंधू असावा, भरतासारखा असावा, बंधू असावा, या लक्ष्मणासारखा असावा, बंधू असावा तर कुंभकर्णासारखा असावा. अरे माझा काका कुंभकर्ण, या कुंभकर्णानं या लंकेच्या कल्याणासाठी आपला देह शिजवला आणि शेवटी आपला देह रणांगणावर ठेवला. विभीषणा, अरे हे सारे बंधू कुठं आणि काय तोंड्या तू रे कुठं? मला सांग, सत्यमेव जयते, सत्यासाठी आणि धर्मासाठी मी पावले उचलली खरी, पण हा तुझा बाप रावण प्रकांड पंडित, वेदांचं ज्ञान त्याला पूर्णपणे जाण होती, ती कुठेतरी अपभ्रंशाला होय. त्यावेळी त्याच्या मनात यावेळी आणि म्हणून त्याने परस्त्री आणून या लंकेत ठेवली. हे योग्य होते का? विभीषण, माझ्या बापानं परस्त्री आणून लंकेत ठेवली
त्याला कारण माझी आज्ञा होती. जी बहीण रावणाची होती तीच बहीण तुझी सुद्धा होती. काय रे, माझ्या बापाला महाज्ञानी पंडित आणि महापंडित तूच म्हटलंस ना. मला सांग, अरे त्याच पंडिताने तुला हे शिकवलं आणि स्त्री बद्दल बोलतोय. अरे स्त्री बद्दल बोलण्याचा तर तुला अधिकारच नाही. कारण अरे ज्या स्त्री बरोबर माझ्या बापाने तुझं लग्न लावून दिलं ती म्हणजे शर्मा. येही शर्मा आज कुणाचं खाते आहे? आमच्या लंकेत आहे. माझ्या बापाचं खाते. तुझ्या बायकोला तिथं ठेवलास आणि 4 जणांना बरोबर घेतलेस आणि शत्रू पक्षाला येऊन मिळालास. विभीषणा, एक लक्षात ठेव, आपला स्वतःचा पक्ष टाकून जो दुसऱ्याच्या पक्षाला जाऊन मिळतो त्याचा देव सुद्धा आदर करत नाही. अरे त्याला मोक्ष नाही तर नाही, अरे त्याला गती नाही, त्याला दुर्गतीच प्राप्त होणार. आज रावणानं माझ्या दिशेने पावलं टाकले आहे, त्या दिशेने तुम्ही वळताय आणि म्हणत तो अधर्माच्या दिशेने आम्ही तिथे माघारी फिरलोय. तर राम सेनेत आम्ही प्रवेश केलाय. आमचं काय चुकलंय? आमचं काहीही चुकलेलं नाही. हा सत्याचा मार्ग नव्हे विभीषण, अरे स्वार्थाचा मार्ग आहे, स्वार्थाचा मार्ग. अरे मागे झालेला इतिहास आठव. याच रामानं किष्किंधा नरेश वालीला मारून त्या किष्किंध्याचं राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला बहाल केलं. त्याचीच पुनरावृत्ती इथं होणार आहे. अरे तोच राम रावणाला मारून या लंकेचं राज्य तुला मिळेल म्हणून रामानं केलेला तुझ्यावर जलाभिषेक तू स्वीकारलास. लंकेचा भावी राजा म्हणून स्मृतीला लागलास. तू मरशीलच, पण तुला चांगली गती केव्हाही प्राप्त होईल. तुला सांगतोय, हे जे आम्ही केले ते लंकेच्या हितासाठी. आज ही लंकेची जनता मोर पळून निघाले, नव्हे तर अत्याचार वाढले आणि म्हणून ही सारी लंका जळून खाक होते. आणि यासाठी मी या रामसेनेत मी गेलोय आणि म्हणून धर्माच्या दिशेने पावले टाकली. हे मी योग्य केलंय. अरे नाचलास, खूप नाचलास, पण लक्षात ठेव, आता तुझं पाऊल या मृत्यूलोकाच्या हद्दीबाहेर पडलं जात आहे. आणि म्हणूनच तुला खेचण्यासाठी माझ्या विनाशकाला तुला दाखवलं. तुझं भाऊ हे रंगरंग. पाषाण